लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या महादेववाडी येथील तलावात कोळी समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं। गुरुवारी 15 ऑगस्ट 2024 रोजी हे आंदोलन सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत हे आंदोलन चाललं। या आंदोलनादरम्यान राजकीय पक्षांच्या विविध नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे, परंतु समाज मनाच्या भावना काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। कोणी आम्हाला सहकार्य करत नाही। माझे 10 वर्ष गेले त्याच्यात। ज्याला यायचं त्यांनी पाण्यात आंदोलन करायचं आणि तिथं बोलायचं। उगाच पांढरे कपडे घालून जमत नाहीत, काही नाही होत। त्यांनी फक्त पाठिंबा देतो म्हणजे आमचे मतदान घेते तर पाठिंबा कोणी देत नाही। यायचं त्यांनी पाण्यात येऊन बोला, आम्हाला ज्याला बोलायचं त्यांनी पाण्यात येऊन बोला, सरळ सरळ। म्हणजे पांढरे कपडे तिथं या तुम्ही, हे शासकीय जे लोक सरकार लोक ते कोण ठरवणार? तुम्ही जात आमची जात आमची आम्ही ठरवणार ना, आमचे आई वडील ठरवतात। तुम्ही का आमचे आई वडील? सरकार आमच्या आई वडील जात ठरवायला नाही। स्टेजहून पाठिंबा नको आहे आम्हाला, स्टेजहून कुणाचाच पाठिंबा नको आहे। हर एक पक्षाचं येणं हर एक बोलत ते आम्हाला नाही जमणार। आदिवासी असूनही आम्ही जर समजा 1000 प्रमाणपत्र करायला टाकले तर मोठ्या किचकट अटी लावून आम्हाला 4 ते 5 दाखले मिळतात आणि दाखले मिळाल्यानंतर सुद्धा वैधता एकही जात पडताळणी कमिटी देत नाही। त्याच कोळी नोंदीच्या आधारे त्यांचं म्हणणं असं आहे की कोळी नोंदींमुळे आम्ही वैधता देऊ शकत नाही, परंतु त्याच कोळी नोंदीच्या आधारे ज्यावेळेस आम्ही हायकोर्टात जातो, हायकोर्टात गेल्यावर कोर्ट आम्हाला कोळी नोंदीच्या आधारे आम्हाला आमचं एसटीचे प्रमाणपत्र देते, वैधता प्रमाणपत्रही देते। कोर्टातच जावं लागतं याच्यासाठी। हो, म्हणजे आमची मागणी हीच आहे की आमचा जो गरीब अशिक्षित समाज आहे तो संपूर्ण समाज कोर्टात जाऊ शकत नाही। मग आपल्याला नेमक्या अडचणी काय निर्माण होतात? अडचणी याच आहेत की ज्या जात पडताळण्या समित्या आहेत त्या संपूर्ण 25 आमदार जे फक्त 12 जमातीचे आहेत, अनुसूचित जमातीच्या एकूण 45 जमाती महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी 12 ते 15 जमातीचे आमदार खासदार आहेत आणि ते फक्त त्यांच्या जमातींना सवलती मिळावा आणि आपणच आमदार म्हणून निवडून यावे यासाठी मोठ्या संख्येने जवळजवळ 70 लाख संख्येने महाराष्ट्रात असलेल्या कोळ्यांना ही जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळू देत नाही, एसटीचे वैधता सुलभतेने मिळू देत नाही। कोणावरती आहे? जे आदिवासी आमदार आहेत, 25 आमदार जे हरामखोर आहेत, ते गेल्या 40-50 वर्षापासून आमचं खात आलेले आहे। केंद्राचा निधी येतो हजारो कोटी रुपयांचा, राज्याचा निधी येतो हजारो कोटी रुपयांचा, हे मिळून मिसळून खातात। म्हणजे संख्या आमची आदिवासी म्हणून धरली जाते, त्या आधारे ते 25,000 आमदार निवडून येतात, परंतु देण्याची वेळ येते त्यावेळेस आदिवासी कोळ्यांना तुमची नोंद कोळी आहे 1950 पूर्वीची हे सांगून आम्हाला डावलतात, परंतु कोर्टात गेल्यावर त्याच कोळी नोंदीचा पुरावा कोर्ट ग्राह्य धरून आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देते। हा सगळ्यात मोठा विरोधाभास या महाराष्ट्रात आहे आणि संपूर्ण केंद्र शासित प्रदेशांमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कोळी हा SC ST मध्ये आहे आणि संपूर्ण भारतात कोळी लोकांना SC STच्या सुविधा मिळतात, परंतु फक्त महाराष्ट्रच एकमेव असं आहे इथं फक्त भेदभाव पूर्ण वागणूक आदिवासी मध्ये होते आणि आम्हाला डावललं जातं। हाच आमचा लढा खूप वर्षापासून सुरू आहे। निश्चितच या ठिकाणी हे जे 25 आमदार ज्या जात पडताळणी कमिटीमध्ये आहेत, हे जात पडताळणी कमिटीमध्ये असणारे 25 आमदार या महादेव कोळ्यांचं आरक्षण खात आहेत असा थेट त्यांनी आरोप या ठिकाणी केलेला आहे। निश्चितपणे या सर्व महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी या ठिकाणी या चाकूर अहमदपूर तालुक्यातील महादेववाडीच्या या तळ्यामध्ये उतरून हे जलसमाधी आंदोलन हे सकाळपासून करत आहेत। त्यांची मागणी रास्त मागणी एकच आहे की सर्व महाराष्ट्रातील सर्व एसटीच्या या कोळी महादेव कोळी समाजातील सर्व बांधवांना एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे आणि यांचे सर्टिफिकेट हे दाखले जे आहेत हे सुलभतेने त्यांना मिळाले पाहिजेत, हीच यांची रास्त मागणी आहे। कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, अहमदपूर, लातूर। महादेव कोळींचा